नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं गणित आहे 75 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेला कोटी कोण काढायचा असतो तर कोटी कोण काढत असताना ती संख्या 90 मधून वजा करावी. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, 75 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाची. म्हणजे आपल्याला अगोदर 75 अंशचा कोटीकोण काढावा लागेल. मग कोटीकोण काढण्यासाठी ही संख्या 90 मधून 75 वजा करावी. आता 90 मधून 75 वजा केले तर उरतात 15 अंश. आता कोटीकोणाच्या पूरक कोणाचे माप. मग आपल्याला हा जो 15 अंश आलेला आहे याचं पूरक कोण काढायचंय आणि पूरक कोण काढत असताना आलेली संख्या, ठीक आहे, पूरक कोण काढत असताना आलेली संख्या 180 मधून वजा करावी. मग 180 वजा 15 करा, ठीक आहे. म्हणजे इथे किती राहतील, तर इथे 5 आणि इथे 16, 165 अंश. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. कोटीकोण काढताना संख्या 90 मधून वजा करावी आणि पूरक कोण काढताना ती संख्या 180 मधून वजा करावी. बघूया पुढील प्रश्न. एका प्रतिवर्ती कोणाचे माप किती असते. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, समकोण हा जो कोण असतो तो असतो 90 अंशाचा. त्यानंतर आहे एक न्यून कोण. हा न्यून कोण 90 अंशापेक्षा कमी असतो. न्यून कोण 90 अंशापेक्षा कमी. आणि जो प्रतिवर्ती कोण आहे, प्रतिवर्ती कोण हा 180 पेक्षा जास्त असतो आणि 360 पेक्षा कमी असतो. 360 पेक्षा कमी, 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी. तर आपल्याला विचारले एका प्रतिवर्ती कोणाचे माप किती. तर किती असते मग, 90 अंशापेक्षा अधिक. तर या ठिकाणी 180 पेक्षा जास्त आणि 360 अंश पेक्षा कमी. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. आता लांबी काढत असताना आपल्याला जे सूत्र आहे ते आहे वेग गुणिला वेळ. म्हणजे लांबी बरोबर वेग गुणिला वेळ. आता पर्यायामध्ये जर आपल्याला उत्तर मीटर मध्ये काढायचं असेल, या ठिकाणी मीटर मध्ये ऑप्शन आहेत, या ठिकाणी मी दिलेले नाहीत पण ऑप्शन मीटर मध्ये असतात. मग आपल्याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर समजा आपल्याला वेग किलोमीटर प्रति तास असा दिलेला आहे आणि याला आपल्याला मीटर मध्ये करायचं आहे. तर दिलेल्या वेगाला 5/18 ने गुणायचं. मग आपल्याला रेल्वेची जी लांबी दिलेली आहे, सॉरी वेग दिलेला आहे तो आहे 90 किलोमीटर प्रति तास. मग याला आपल्याला मीटर मध्ये करण्यासाठी 5/18 ने गुणावं लागेल आणि वेळ आहे 10. आता या ठिकाणी 18 ने 90 ला भाग जातो, भाग येतो 5चा. 5 गुणिला 5 25 गुणिला 10 250 मीटर. म्हणजे रेल्वेची लांबी आली 250 मीटर. जर पर्याय मीटर मध्ये असतील तर किलोमीटर प्रति तासाला 5/18 ने गुणावे. बघा, एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती. आपल्याला लांबी काढायची आहे मीटर मध्ये. मग आपण सूत्र आताच बघितलं, तर लांबी काढण्याचं सूत्र म्हणजे वेग गुणिला वेळ. आणि उत्तर आपल्याला मीटर मध्ये काढायचं असल्यामुळे हा जो वेग किलोमीटर प्रति तास दिलेला आहे याला आपल्याला 5/18 ने गुणायचा आहे. मग 108 गुणिला 5/18 गुणिला वेग, वेग आहे 20. तर 18 ने भाग जातो 108 ला, भाग येतो 6चा
6 गुणिले 5 30 आणि 30 गुणिले 20 म्हणजे 600. तर त्या रेल्वेची लांबी आहे 600 मीटर. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती? लांबी आपल्याला मीटरमध्ये काढायची आहे. आता वेग आहे 72 आणि किलोमीटर प्रति तास मध्ये असल्यामुळे आपल्याला याला 5/18 ने गुणायचं आहे आणि वेळ आहे 10. तर 18चा भाग बसतो 4चा. इथे 4 गुणिले 5 गुणिले 10 म्हणजे 4 गुणिले 5 20 आणि 20 गुणिले 10 200 मीटर. तर त्या रेल्वेची लांबी येते 200 मीटर. धन्यवाद.